नमस्कार, मी सदानंद आर्डेकर आणि आपल्या सर्वांचं सौंदर्य कोकण या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत। तर मी आज आलो आहे खवणे गावामध्ये आणि खवणे गावामधली खाडी आहे ते आपण बघू शकतो। आणि या खाडीमध्ये एक कायाक बोटिंगचा एक प्रकार असतो, म्हणजे कांदळवन आहे आणि कांदळवनमध्ये आपण सफारी करू शकतो आणि खूप जबरदस्त इथे हा पॉईंट आहे। आणि तुम्ही हा व्हिडिओ बघाल ना तर इथे नक्की भेट द्या, कारण मी या ठिकाणी भरपूर एन्जॉयमेंट केली आहे आणि जेवढं होईल तेवढ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। इथे आपण येऊन स्वतः बोटिंग करू शकतो आणि बरेचसे इथे ऑप्शन्स आहेत आणि एन्जॉयसाठी खूप मस्त पॉईंट आहे इथे। सर्वांना एक विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवरती कोण नसेल तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता आपण जाऊया आणि एकंदरीत जी माहिती आहे ना ती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। चला, ज्या बोटीने आपल्याला सफारी करायची ना त्या अशा बोटी आहेत, खूप मस्त बोटी आहेत आणि इकडचा एकंदरीत जर परिसर बघितला ना तर खूप जबरदस्त आहे। आणि इथे आल्यावर तुम्हाला ना नक्की वाटेल की इथे येऊन आपण खूप भारी काम केलं आहे आणि आपले पूर्ण पैसे वसूल आहेत। इथे आपण बघू शकता, जेव्हा आम्ही खवणे गावात एंट्री मारली तेव्हा तिकडचा जो हा परिसर आहे ना तो खूप जबरदस्त आहे। तुम्ही इथे जेव्हा एंट्री कराल ना तेव्हा हा पॉईंट बघूनच तुमचं पहिलं मन भरेल आणि खूप भारी वाटेल। इथे बघू शकता आपण 2 घरांच्या वस्तीमधून ही निघालेली वाट आणि हा रस्ता आहे आणि मी आता त्या पॉईंटपर्यंत पोहोचलो आहे। माझ्यासोबत आहे प्रवीण, त्याची फॅमिली आहे। प्रवीण आता लाईफ जॅकेट घालतो आहे आणि आमचं समर्थसुद्धा रेडी आहे, मेघासुद्धा रेडी आहे आणि मी सुद्धा आता ते जॅकेट घालणार आहे। तू सध्या बरोबर असेल आता प्राजक्ता जॅकेट घालते आणि त्यानंतर मी सुद्धा आता जॅकेट घालणार आहे, कारण कसं जॅकेट असलं की आपली सेफ्टी खूप 100% असते। आणि ते हे ज्याला आपण बोटीनं वल्लवतो ना ते हे साहित्य ते आपण घेऊन आपल्याला बोटिंग करायची आहे। मी सुद्धा आता जॅकेट घालून रेडी आहे आणि इथे बघू शकता हा जो दादा येतो ते आपल्याला माहिती देतोय। पाटणं पुढे पाठी येताना किंवा अचानक थांबवायचं। टर्न मारताना लेफ्ट साईडला जायचं आहे तर राईट साईडचा मार आणि राईट साईडला जायचं आहे तर लेफ्ट साईडचा मार। आणि तुम्हाला वाटत असेल आता नाही आदळ कंट्रोल नाही होत, तिकडेच रिव्हर्स मार। काही तुम्ही लेफ्ट राईट काही करू नका, पुढे पाठी घेऊ नका, फक्त रिव्हर्स मारा, जेणेकरून तिकडेच थांबेल आणि मग सावकाश हळूहळू आणि जेवढं हळू जाल तेवढं तुम्हाला ब्रेक बसेल, चांगला स्टॉप होईल। याच्या नदीमध्ये पाण्यामध्ये ब्रेकचा काही तुमच्या स्किलवरती। ठीक आहे, ओके चालेल, चला। मी सुद्धा इथे जरा आता प्रॅक्टिस करतो आहे कसं होडी वल्लवायची ती। तर आता मी जाण्यासाठी रेडी आहे। पहिला प्रवीण आणि मेघा जातात पुढे, इथे बघू शकता मेघा, प्रवीण आणि समर्थ चाललं आहे पुढे आणि त्यानंतर मग मागून मी, प्राजक्ता आणि आर्या जाऊ। तर आता इथे शुभारंभ होतो आहे, इथे बघू शकता तुम्ही। आणि ही फिलिंग जे आहेत ना खूप जबरदस्त आहे। व्हिडिओ एकदा मी बघितला होता ऑनलाईन आणि ते बघून इथे आलो आहे, परंतु खरंच खूप जबरदस्त स्पॉट आहे, इथे बघू शकतो आपण। तर आता फायनली प्रवीण आणि मेघा जी आहेत ना ती कांदळवनची सफर करण्यासाठी निघत आहेत आणि प्रवीणने आता बोट जी आहे ती वल्लवायला सुरुवात केली आणि ह्या बोटीमधून मी, आर्या आणि प्राजक्ता जाणार आहोत, इथे बघू शकता आपण। तर पहिला मी बसतो आहे इथे आता बोटीमध्ये आणि त्यानंतर प्राजक्ता बसेल आणि माझ्यासोबत बसणार आहे आर्या। थोडीशी आर्या घाबरते पण तिला कॉन्फिडन्स देऊन तिला पण घेऊन जाणार, इथे बघू शकता। आणि फायनली मी आता ही सफारी जी आहे ती सुरू केली आहे, बघू शकता आपण इथे। हा जो गाईड आहे ना तो खूप चांगल्या प्रकारे आपल्याला गाईड करतो आहे आणि हेल्प पण करतो आहे। इथे तुम्ही येणार असेल तर तुम्हाला मी त्याचा कॉन्टॅक्ट नंबर पुढे देणार आहे, तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करून येऊ शकता आणि तुम्ही कॉन्टॅक्ट करून आलात तर बुकिंग केलं तर तुम्हाला डिस्काउंट भेटतं। त्यामुळे मी ते बिंदास्त या आणि या सफारी जी आहे त्याचा आनंद नक्की घ्या। आता यापुढेसुद्धा आपण जी पुढची सफारी जी आहे ना ती कशा प्रकारे ती बघूया आपण पुढे। कसं वाटतं? एकदम भारी वाटतं। हा समोर ना अडकतील नाही ना। तर इथे तुम्ही बघू शकता आम्ही आलो आहोत आज कांदळवन सफारी करायला। काय बोलते का? कांदळवन सफारी। आणि दादा आम्हाला घेऊन चाललाय आतल्या पॉइंट मध्ये। तुम्ही मारू नका, मला
उभं घे. आतला जो पॉईंट आहे ना खूप जबरदस्त आहे. आपण आतमध्ये जाऊन आतल्या व्ह्यूची मजा घेऊया. तर आता आपण आतमध्ये चाललो. जो गुहेसारखा भाग आहे आणि हाच खरा पॉईंट असतो. इथेच खरी मजा असते. तर आता आपण पुढचा भाग कसा आहे तो बघूया. कांदळवन सफारीचा एक पार्ट आता पूर्ण झाला आहे आणि आता आम्ही आलो ओपन स्पेसमध्ये. इथे बघू शकता बरेचसे पर्यटक इथे या ठिकाणी या सफारीचा आनंद घेत आहेत. इथे बघू शकतो आपण. इथे सुद्धा एरिया आहे बराचसा. इकडे या साईडला आहे, मागे सुद्धा आहे. आणि आता आपण समोरचा व्ह्यू बघूया कसा आहे तो. खूप भारी वाटता. तुम्ही या ठिकाणी येऊन नक्की भेट द्यावा. इथे आलात तर श्रीराम कायाकिंग बोटीला नक्की भेट द्या. चांगल्या प्रकारे ते आपले गाईड करतात आणि बरीचशी चांगली माहिती देत आहेत आणि स्वतःसुद्धा ते हेल्प करतात आपल्याला वल्लभाईला. समर्थ इथे बघू शकता. समर्थ, प्रवीण आहे आणि मेघ आहे. इथे एन्जॉय करतायत. कसं वाटतं एक्सपिरियन्स? भारी ना. खूप जबरदस्त एक्सपिरियन्स आहे. व्हिडिओ बघून आम्ही इथे आलो होतो पण पैसे वसूल आहेत पूर्णपणे. आणि इथे बघू शकता बरेचसे जे प्रवासी आहेत ना इथे या बोटिंगचा आनंद घेत आहेत. खूप जबरदस्त जागा आहे. याची पूर्ण माहिती तुम्हाला मी नंतर देतो व्हिडिओमध्ये. पण तोपर्यंत आपण बाकीचे जे पर्यटक इथे आनंद घेत आहेत त्यांचं इथे आपण एक्सपिरियन्स बघू कसं वाटतंय ते. इथे सुद्धा बरेचसे पर्यटक आहेत. ताई कसं वाटतं एक्सपिरियन्स? कसं वाटतंय? फर्स्ट टाइम आलात का दादा तुम्ही? गाईडच आहे ना. मस्त व्ह्यूज आहे इथे. आता बघूया पुढे सुद्धा बरेचसे पर्यटक इथे एन्जॉय करतायत. स्वतः इथे आपण बोटिंग करू शकतो पॅडल मारून. आणि इकडचा व्ह्यू बघाल ना तर खूप जबरदस्त आहे. इथे सुद्धा हे पर्यटक इथे आनंद घेत आहेत. बघू शकतो आपण. इथे हे अडकलेत. बघू शकतो आपण. गाईड आहे की पर्यटक आहे? होय होय होय. पाठवतो गाईड पुढे आला या. ओके पाठवतो मी. ओ कसं वाटतं? गार वाटतं. एक्सपिरियन्स कसं असा? व्हिडिओ बघलात तर नक्की असं भेट द्यावा. खूप भारी वाटतंय सर. रिवर्स मारा तुम्ही. इथे काही घाबरण्याचं कारण नाही आहे. आपण स्वतःसुद्धा पॅडलिंग करू शकतो आणि इथे गाईड असतात ना ते सुद्धा आपल्याला हेल्प करतात. ते बघू शकतो आपण. आणि पूर्णपणे सेफ्टी आहे आणि खूप जबरदस्त फिलिंग. येवा सगळ्यांनी मजा करू. लय भारी वाटतं. येवा कोकण आपलाच हा. आणि जबरदस्त पॉइंट असा. बाकी लोकेशन कसा किंवा काय नंतर सांगते व्हिडिओ पुढे. पण व्हिडिओ बघितलास ना तर नक्की असं येवा कारण खूप जबरदस्त आहे. कोकणला स्वर्ग का म्हणतात ना याचं उत्तम उदाहरण इथून बघू शकतास. कोकण म्हणजे स्वर्ग असा याचं उत्तम उदाहरण म्हणजे या ठिकाणी तुम्ही येऊन बघू शकता. आणि तुम्ही येईलच तुम्हाला नक्की माहित पडतं की कोकण म्हणजे नक्की स्वर्ग असा. धबधबा कसा आहे? हां तिकडे पेडिक्युअर करून मिळेल पण तिकडे उतरावं लागेल. स्लिपरी आहे पूर्ण. रायडिंग आपण इकडे आलो काय तिकडे जायचं उतरायला. तर अशा प्रकारे आपण पॅडलिंग करतो. स्वतः पण करू शकतो आपण. आणि तुम्हाला जर भीती वाटत असेल तर गाईडसुद्धा इथे असतात. आणि स्वतः करण्याचा अनुभव जो आहे ना तो खूप जबरदस्त आहे. हां पानकुंबडी माहिती आहे. ती आतमध्ये गेली. इथे बघ राजू. त्या बोटने तुम्हाला फिरायचं आहे. बघूया काय म्हणतो तो. लेफ्ट साईडला बघ.
आता ज्या बोटीमध्ये आम्ही बसलो आहोत ना, त्यापेक्षा दुसरीसुद्धा एक बोट असते आणि त्या बोटने आपण ग्रुपने फिरू शकतो. परंतु ही जी बोट आहे याला कायाक बोलतात. 2 माणसं एकत्र बसू शकतात आणि 2 माणसं एकत्र बसून स्वतः ती बोट ऑपरेट करू शकतात पॅडलिंग करून. आणि हा एक्सपिरियन्स जो आहे ना तो खूप जबरदस्त असतो. तर तुम्ही आलात तर हा एक्सपिरियन्स नक्कीच घ्या. स्वतः ऑपरेटिंग करून जी फिरण्याची मजा आहे ना ती खूप भारी आहे. आणि निसर्ग जर म्हणाल तर निसर्ग खूप इथे अप्रतिम आहे. ते बघू शकतो आपण. इथलं वातावरण म्हणा किंवा बाकीच्या ज्या अन्य गोष्टी ज्या आहेत ना ते खूप जबरदस्त आहे. ते तुम्ही ही कायाक बोट घेऊन गेलात ना, आतमध्ये एक पॉईंट आहे भुताची कोंड आणि ते एक धबधबा आहे. तिथपर्यंत तुम्ही जाऊ शकता. मला जाता आलं नाही कारण मला जायचं होतं अर्जंट, त्यामुळे तिथपर्यंत मी पोचलो नाही. पण इकडच्या गाईडच्या माहितीनुसार तो पण पॉईंट जो आहे तो खूप भारी आहे आणि तुम्ही आलं तर त्या पॉईंटला नक्की भेट द्या. तुम्ही ह्या 200-250 रुपयामध्ये 1 तास तुम्ही फिरू शकता. तुम्हाला जी बोललो ती ही बोट आहे बघा, त्या बोटने तुम्ही ग्रुपने फिरू शकता. अशी बोट असते, मोठी बोट. तुम्ही ग्रुपने असाल तर ह्या बोटीचा आनंद घेऊ शकता. ते बघू शकता तुम्ही. तर आता आम्ही इथे हा प्रवास जो आहे तो सुरू केला आहे, परतीचा प्रवास. आणि इथे बघा एक बोट आहे उजव्या साईडला आणि इथे तुम्ही याल तर तुम्ही वाढदिवसाचं सेलिब्रेशन असेल किंवा कॅन्डल लाईट डिनर असेल किंवा रात्रीच्या वेळेला तुम्हाला जर काही पार्टी करायची असेल अरेंज वगैरे, तर त्यांच्याकडे ती बोट आहे. ती आता बोट 1 ते 2 दिवसामध्ये रेडी होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला DJ सॉन्ग लागतील, लाईटिंगची व्यवस्था असेल आणि तुम्ही आपल्या फॅमिलीसोबत तिथे नाईटचंसुद्धा रायडिंग करू शकता. अशी माहिती मला इथे मिळाली. आणि अशा प्रकारे ही बोट तुम्ही बघू शकता. इथे जी बोट उभी आहे ना त्या बोटमध्ये तुम्ही बसून नाईटलासुद्धा एन्जॉय करू शकता. आपण सर्वांना एक विनंती आहे की व्हिडिओ जर आवडला असेल ना तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, कमेंट नक्की करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण जी बाकीची जी माहिती आहे ना तो इथला गाईड आहे त्याच्याकडनं आपण एकदम व्यवस्थित माहिती पुढे घेऊया. हा जो स्पॉट आहे त्या स्पॉटचं नाव काय? या स्पॉटचं नाव आहे श्रीराम कायाक अँड बोटिंग. सो आम्ही कायाक पण करतो आणि मग आमची बोट पण आहे. तर तुम्हाला नाईट आउट वगैरे मारायचं असेल, कॅन्डल लाईट डिनर करायचं असेल तर ते पण आम्ही अरेंज करतो. आणि तुम्हाला जर कायाक जर करायचं असेल तर आम्ही खवणे बीचला आमची हे कायाक आणि बोटिंग आहे. तुम्हाला समजा कुडाळवरनं यायचं असेल तर कुडाळवरनं पाड मापणचं चढाव संपल्यावर जो पहिलाच जो रोड राईट साईडला भेटतो त्या रोडने डायरेक्ट तुम्ही इकडे येऊ शकता. किंवा वेंगुर्ल्याहून जरी यायचं असेल तर तुम्ही इळूस काढून पहिला चढाव संपतो, चढाव संपल्यावर जो पहिला लेफ्ट आहे तिकडनं जरी आला तरी आम्ही तुम्ही त्या दिशेला येणार. तिकडनं आम्ही तुम्हाला पिकअप करू शकतो. आमची स्वतःची बोर्ड आहे. ओके. आणि मग तुम्हाला आम्ही ती सर्व्हिस देऊ शकतो. इकडे आता पर सीट 1 तास आम्ही देतो. पर सीट 250 रुपये आहे, 250 रुपये. आणि जर तुम्ही बुकिंग करून आलात ऑनलाईन तर तुम्हाला आम्ही डिस्काउंट देऊ शकतो, 200 रुपयांनी मारू शकतो. आणि आपण गोवा साईडने आलं तर तोच रोड आहे का? हां, गोवा साईडने आला तर तुम्हाला वेंगुर्लाच रोड पडेल. वेंगुर्ला साईडने याल किंवा तुम्ही डायरेक्ट नॅशनल हायवेनं जरी आलात तर तुम्हाला कुडाळ पडेल, कुडाळ. आणि इकडे कसं आहे, इकडे तुम्हाला पाहण्यासारखं म्हणजे कांदळवन सफारी आहे. सफारी एकदम टनल टाईप, भुयार टाईप आहे. त्यामध्ये तुम्ही आतमध्ये जाऊन फिरून येऊ शकता. पुढे जाल तर अजून एका भूताची कोंड म्हणून फेमस आहे जिकडे गणपती वगैरे बुडवतात. तिकडे एक छोटासा धबधबा आहे आणि ते पूर्ण काळी खडपं आहे. तिकडे तुम्ही जाऊन उतरून नॅचरल पेडिक्युअर करू शकता. जिकडे छोटे छोटे मासे आहेत ते तुम्हाला पाय वगैरे तुमचे साफ करतात त्याप्रमाणे. आणि फिरायला भरपूर आतमध्ये असून जवळजवळ 2 ते 3 किलोमीटर आमची खाडी लांब आहे. ही बंद खाडी असल्यामुळे इकडचं पाणी शांत आहे. त्यामुळे काय घाबरण्याची टेन्शन नाही, अजिबात घाबरायची हेच नाही. तुम्ही हवं तसं हे पण चालू शकता. कांदळवन भरपूर आहे, दगडं पण आहे. पण ज्यावेळी तुम्ही याल जेवढं तुम्ही हळू चालवाल तेवढं तुम्हाला ब्रेक चांगला भेटेल, चांगला तुम्ही थांबवू शकता. नाही तर एकामेकाला आदळून वगैरे ते ॲक्सिडेंट होतात. पण एवढं होत नाही, नॉर्मल आहे. पाणी पण जास्त नाही, एक माणसा एवढं पाणी आहे, गळे एवढं. त्यामुळे इकडे आलात तर घाबरण्याची काय नाही. आमच्याकडे सर्व सुविधा आहे, सेफ्टीची पण आहे. आमच्याकडे लाईफ जॅकेट आहे ज्याचं एक लाईफ जॅकेट 110 किलोचं वजन घेऊ शकतं. आणि तुमच्याचबरोबर आमचा एक गाईड पण असतो, मी असेल किंवा माझा सहकारी असेल, कोण ना कोणतरी एक असतो. आणि आम्ही तुम्हाला सांगतो कसं चालवायचं, कसं पाठी घ्यायचं, कसं पुढे जायचं, कसं वळवायचं, ते सर्व आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देऊनच सोडतो. येते म्हणजे तो स्पॉट मुख्य स्पॉट आहे इकडचा ना? ना, तो तिकडनं येणाऱ्यांसाठी तो स्पॉट आहे आणि इकडचा जो आहे तो इकडून येणार हा इकडचा स्पॉट आहे. तिकडे बीचला पण आहे, भरपूर जण आहेत. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा जरा. मी वामन कोचरेकर, माझी बोटिंग आहे श्रीराम कायाक अँड बोटिंग. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9511807105.
वामन कोचरेकर. म्हणजे तुम्हाला कॉन्टॅक्ट करून किंवा ऑनलाईन बुकिंग करून येऊ शकता तिथे? होय होय होय. डायरेक्ट जर तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला 250 रुपये पडतात पर ओके. सीट. जर तुम्ही मला फोन करून आलात की आम्ही एवढे माणूस आहोत, ह्या टाईमला येणार आहोत, तर आम्ही तुम्हाला डिस्काउंट. म्हणजे ऑनलाईनला डिस्काउंट आहे? होय, ऑनलाईनला डिस्काउंट आहे. ते पेमेंट आधी करावं लागतं? नाही, पेमेंट असं आधीचं असं काय नाही. तुम्ही इकडे नुसतं बुकिंग केलं तरी पण चालतं? हां, तिकडनं पण करू शकता, असं काय नाही. ओके, ठीक आहे, धन्यवाद. आणि ते दुसरी जी बोट आहे त्याची माहिती? हां, तिकडची आता ही कायाक झाली, ही तुम्ही सेल्फ पॅडलिंग करता. दुसरी बोट आहे फायबर बोट. त्याचा एक ट्रिप आहे, पण ते कांदळवन सफारी वगैरे करू शकत नाही. एक लांबनं तुम्हाला असं फिरवून आणू शकतात. अर्ध्या तासाचं रनिंग असेल. त्यामध्ये 8 ते 10 माणसं बसतात एका वेळी ग्रुपमध्ये? होय, ग्रुपमध्ये. त्याचा चार्ज आहे 1000 रुपये एका ट्रिपला. ओके, होय, ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू.